आज या ठिकाणी बाबाचं गुरुपूजन होत आहे. सकाराम भाऊ कुलाल, कोणतं गाव दादा? वडगाव तेजन यांच्या वतीने आज बाबाला वस्त्र परिधान करण्याकरता नूतन वस्त्र देण्यात येत आहे. आणि वस्त्रदान, भूमिदान असे काही दानाचे प्रकार आहेत. आणि माताजीचा पण या ठिकाणी सत्कार केला जातो. माताजींना पण वस्त्रदान दिल्या जातं. त्यांचं दाम्पत्य, यांचं नाव काय दादा? सकाराम भाऊ रामभाऊ कुलाळ. बघा, आमच्या ज्ञानेश्वरी मध्ये एक ओळी आहे, भूमीच्या आत काय घड्या गाडघ्याचे निघती कोंब, ते कुलाळ मतीचे गर्भ उमटती. वा, आणि धन्यवाद दादा. या ठिकाणी बघा, जंगल मध्ये हे मंगल झालेलं आहे. आता लागलेच हरिकीर्तन संपन्न झालेला आहे आणि भक्त मंडळीला सर्वांना प्रसाद दिला जाणार आहे. तो प्रसाद सर्वांनी स्वीकारावा. बडोदा, गुजरात इथून बाबाच्या सोबत भक्त मंडळी आलेले शिष्यमंडळ, त्यांचं पण या ग्रामस्थाच्या वतीने स्वागत होता. बाबाचा बडोदा इथे भव्यदिव्य अशा प्रकारचा आश्रम आहे. पण बाबा जेथे जन्मलो ती जन्मभूमी आणि जेथे कर्मलो ती कर्मभूमी. बाबा तिकडं त्या भूमीवर कर्मले, मोठे झाले, विद्या अभ्यास केला, पण आज आपल्या जन्मभूमीला ते विसरले नाही. बरं, हे आपलं भाग्य आहे. एकदा सर्वजण टाळ्या वाजवा. कुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज बाबा जय हो, गुरु महाराज की जय हो, गुरु महाराज की जय हो. तुम्ही घातला म्हणतो